तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आणि आज आहे खूप मोठा दिवस आहे, महाशिवरात्री आज. आणि आज उपवास आहे आपल्याला. आपली ड्युटी वगैरे झाली आणि आता खाली मेसला खिचडी होती, खिचडी आणि केळ ते खाऊन डायरेक्ट वरती आलोय. आणि एवढी नाईटला झोपायला पण नाही भेटलं, पण असं फ्रेश वाटतंय ना, कारण दिवसच आज असं एवढा खास आहे. तर आता जायचंय मंदिरात महादेवाच्या पाया पडायला. तर चला आता आंघोळ वगैरे करू आणि डायरेक्ट मंदिरात जाऊ. बम बम भोले. आपली आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता आंघोळ करून मंदिरात जायचंय. तर असा हा जो हाताला येईल तो शर्ट घातलाय. चला, श्रद्धा श्रद्धा महत्वाची, देवावर श्रद्धा असली पाहिजे. चला जाऊया. दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आपण आपल्या हॉस्पिटलच्या बॅक साईडलाच एक मंदिर आहे, तिथे आलो होतो. प्रसन्न झालं, मन बरं वाटतं जरा. चला आता जाऊन झोपूया, कारण परत नाईटला जायचंय. नमस्कार मित्रांनो, आपण जे झोपलो होतो दुपारी, आज महाशिवरात्रीचं आपण दर्शनाला गेलतो. दर्शन झाल्यानंतर जे झोपून घेतलं, कारण ऑलरेडी मी 2-3 दिवस पहिले जास्त झोप पण न झाली गावाकडं, नाही का. सारखं काम 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 चालू होतं आणि ट्रॅफिकमध्ये काल त्याच्यावरून आलो, डायरेक्ट नाईटला गेलो. नाईटवरून आत्ता सकाळी नाईट झाल्यानंतर जे झोपलो ते आत्ताच उठलोय आणि आत्ता परत आंघोळ वगैरे करून नाईटचा टाईम झालाय. तर आता जायचं आहे नाईटला. पण आज खूप मोठा दिवस आहे, हिंदू धर्मातला सर्वात मोठा सणासारखा मानलेला, सणासारखा साजरा केला जाणारा महाशिवरात्री आहे. आणि ह्या दिवशी महादेवाचे आणि पार्वतीचे लग्न झाले होते, त्यामुळे हा मोठ्या भक्तिभावाने हा सण साजरा केला जातो. आणि माझ्या गावाला शिरूरला, म्हणजे आमच्या इथं रामलिंग महाराज म्हणून आहे. रामलिंगचं खूप मोठं देवस्थान आहे आणि तिथे खूप मोठं यात्रा भरती. पण आता इकडं आपण जॉबला असल्यामुळे ते काही जाता आलं नाही आणि जाऊन नाईटला डायरेक्ट. आपण रेडी झालोय सेकंड नाईटला आणि आता आपण चाललोय. आज आपल्याला उपवास आहे, महाशिवरात्रीचा खूप मोठा दिवस आहे आज. तर सगळ्यांनी फास्ट पकडला असेल, आय होप. तर चला आता. आणि आमच्या मेसला पण काय आता खिचडी वगैरे असेल ते खायचंय. आणि थोडं कठीण आहे, कारण कंटिन्युअस जॉबला उभं राहावं लागतं स्टँडिंगमध्ये. शुगर लो होऊ शकते, काय होऊ शकतं, त्यामुळे फ्रुट्स वगैरे मी खाल्ले ते. तर चला, तुम्हाला पण महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप लेट देतोय शुभेच्छा, पण आता काय करणार आहे, आपला जॉब पॅटर्नच असा आहे. लय अवघड पॅटर्न आहे. तर चला जाऊया आता सेकंड नाईटला. आणि उद्या नाईट ऑफ आहे, तर आपण कुठंतरी जाणार बाहेर. नाईट ऑफला बाहेर जाणं शास्त्र असतं. तर चला जाऊया. आताच खिचडी वगैरे खाऊन ड्युटीला आलोय लिफ्टमध्ये, कारण बाहेर प्रिमायसेस मध्ये आपण व्हिडिओ वगैरे घेऊ शकत नाही, प्रोटोकॉल आहे हॉस्पिटलचे. तर चला जाऊया. कशी नाईट जाते काय माहिती. जय भोलेनाथ भोलेनाथ. आपलं आत्ता जेवण वगैरे झालेलं आहे. उपवास सोडलेला आहे मी, कारण ड्युटीला आहे. प्रचंड भूक लागली होती. तर चला, आजचा डे पण झाला. आज महाशिवरात्र होती, झाली, चांगला दिवस गेला. दर्शन वगैरे झालं आपल्याला महादेवांचं. तर तुम्हाला असेच आपले रोज नवनवीन ब्लॉग्स बघायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं चॅनल पोहोचवा. मराठी माणूस आहे राव, मराठी माणूस, आणि काहीतरी नवीन ट्राय केलंय, काहीतरी करायला बघतोय, त्याला सपोर्ट करा. कारण तुमचा सपोर्ट उद्या तो कुठेतरी नेक्स्ट लेवलला असेल आपला मराठी माणूस. तुमच्या आजूबाजूला पण तुम्हाला कुठे कोणताही माणूस, मराठी माणूस काही करताना दिसला तर त्याला सपोर्ट करा प्लीज. तुमचा एक आधार त्यासाठी खूप मोलाचा आधार ठरेल.
तर चला, असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.